हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक थोडासा झणझणीत असा एक ठेच्याचा प्रकार बनवलेला आहे. म्हणजे याला मिरचा म्हणू शकतो किंवा कांद्याची झणझणीत चटणी म्हणू शकतो. तर त्यासाठी अगदी बेसिक थोडंसं साहित्य लागतं आपल्याला. तर हे 3 कांदे मी मोठे मोठे चिरून घेतलेत आणि 1 टोमॅटो मोठा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरच्या. तर मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटपणानुसार. तर यामध्ये थोड्याशा मिरच्या तर जास्तच असाव्यात, म्हणजे तो ठेचा म्हणजे झणझणीत होतो. तर आता सगळ्यात आधी आपल्याला हे सगळं साहित्य एक एक करत तेल न घालता भाजून घ्यायचं आहे. तर मी पहिल्यांदा मिरच्या भाजून घेते. तर अगदी त्याला म्हणजे काळे असे डाग लागेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्या मिरच्या भाजून झालेत. त्यानंतर लसूण. तर मिरची लसूण हे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. तर आता लसूणही आपला छान असा भाजला गेला आहे. तर आता तोही मी प्लेटमध्ये काढून घेते. तर मी लोखंडी कढईमध्येच बनवलेला आहे, त्याने टेस्ट खूप छान येते. आणि आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदाही अगदी काळपट होईपर्यंत आपल्याला असा त्याला डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आता कांदाही आपला छान असा भाजला गेला आहे, त्याला छान कलर आलेला आहे. आणि यातली कोणतीही वस्तू भाजत असताना मी त्यामध्ये तेल बिलकुल वापरलेलं नाही आहे. बस कोरडंच भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर टोमॅटो. तर हा एक मोठ्या साईजचा एक टोमॅटो आहे, त्यामुळे मी तो एकच घेतलेला आहे. आणि तो हे आपल्याला त्यातलं पाण्याचा अंश पूर्ण जाईपर्यंत असं भाजून घ्यायचा आहे. तर आता एक एक करत मी सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत आणि बघू शकता टोमॅटो पण त्यातलं पाणी जाईपर्यंत आपण छान असं भाजून घेतलं आहे. आणि आता त्यामध्ये आपण परत हे कांदा, मिरची आणि लसूण ते घालून थोडंसं एकत्रित परतवून घेणार आहोत. तर हे मी फास्टमध्ये दाखवलं या प्रोसेसला, तसं हे अर्धा तास तरी जातो. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. थोडंसं हे धनाजिरा पावडर आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा मी हळद घातलेले आहे. आणि आता हे सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. तर मी मॅशरने त्या तव्यामध्येच मॅश करून घेते. तुम्ही तांब्याने, एखाद्या वाटीने मॅश करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये वाटू शकता किंवा अगदीच तुम्हाला ते जास्त म्हणजे अवघड वाटत असेल तर तुम्ही ते मिक्सरला ओबड-धोबड किंवा बारीक तुम्हाला हवं असेल तर तसंही वाटू शकता. तर मी तव्यामध्येच मॅशरने ते असं वाटून घेतलेलं आहे. तर बघू शकता आता आपली ते ठेचा वाटून तर रेडी झालेला आहे. त्यानंतर शेवटी आता आणि हे सगळं करत असताना गॅस तर अगदी मीडियम चालूच आहे. आणि आता शेवटी मी त्यामध्ये घालत आहे तेल. तर मी 2 चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आणि आता परतही आपल्याला तेल घातल्यानंतर छान असं ते परतवून घ्यायचं आहे. आणि आता ते परतवून झाल्यानंतर एक 5 मिनटं त्याला आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम ही स्टार्टिंगपासूनच अगदी लो टू मीडियम आहे. मी थोडाही गॅस त्यामध्ये वाढवला नाही आहे किंवा गॅस बंदही केला नाही आहे. तर आता आपला हा ठेचा रेडी झालेला आहे. तर जेवढा आपण हा तेलावर असा परतवू तेवढा तो टिकतो. तर 4 दिवस तर अगदी आरामात फ्रीजशिवाय ही चटणी टिकते. पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तर अगदी जास्त दिवस पण खाऊ शकता. आणि मिरचीचं प्रमाण कमी जास्त केलंत तर तो झणझणीत वगैरे असं तोंडी लावण्यासाठी म्हणून खूप छान असा ऑप्शन आहे. तर एकदा नक्की या अशा प्रकारे म्हणजे कांद्याचा मिरचा तुम्ही ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.